मुलांना सुट्ट्यासुद्धा आता चालू होतात आहे. ख्रिसमस चालू झाला की मुलं 8 ते 10 दिवस घरी असतात. कडाक्याची थंडीसुद्धा आता पडते. सकाळ संध्याकाळ पावणे तास चहा आपल्या किचनमध्ये बनत असतो. नुसतं आपण चहा पितो का? तर आज आपण मुलांच्या आवडीचं आणि सगळ्यांना चहाबरोबर नाश्ता म्हणून सुद्धा छोटासा खाता येईल असे आपण नमकीन पापडी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली लाईक मात्र नक्की करा. तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं 1 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेले. बेसन पिठामुळे खुसखुशीत होते आणि इथे मी साधारणतः अर्धा किंवा 750 ग्रॅम इतका मी मैदा घेतलेला आहे. तुम्ही किती प्रमाणात बनवताय त्यानुसार तुम्ही मैदा इथे कमी जास्त करू शकता. अर्धा किंवा 1 चमचा मीठ घालायचं. आता तुम्ही मैदा किती घेतलाय त्यानुसार तुम्ही त्यामध्ये मिठाचं प्रमाण ठरवू शकता. मीठ थोडंसं आपल्याला जास्त घालायचं आहे कारण आपण नमकीन बनवतोय. आणि 4 चमचे मी इथे तूप घेतलेले. जे आपले पोहे खायचे चमचे असतात ना ते 4 चमचे तूप आपल्याला वितळून एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि ते आपल्याला मैद्यावरती घालून घ्यायचं. मैद्यावरती घातल्याच्या नंतर काय करायचं आहे, पूर्ण मैद्याला तूप चोळून घ्यायचं आहे. तूप एकदा मैद्याला चोळलं ना की मैद्याचं जे टेक्स्चर असतं ना ते पूर्ण बदललं जातं. असं एक मुटकं बनतं म्हणजे आपण व्यवस्थित पिठाला तूप चोळून घेतलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, पाणी घालायचं आहे. पाणी एकदम घालायचं नाही आहे कारण आपल्याला हे पीठ आहे ना जास्त घट्टही मळायचं नाही किंवा जास्त पातळही मळायचं नाही. तर आपल्याला एकदम ते असं सॉफ्ट होईल असं मळून घ्यायचं. जर जास्त तुम्ही घट्ट मळलं तर जी पापडी आपण बनवणार आहे ती खुसखुशीत न होता खूप टणक होते आणि पातळ मळलं तर पापडी खूप तेलकट होते. त्यामुळे असं सॉफ्ट पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं. अर्धा तास आपल्याला पीठ झाकून भिजायला ठेवायचं. त्यामुळे पीठ चांगलं भिजलं की पापडीसुद्धा छान बनते. अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता पिठाचं जे टेक्स्चर आहे ना ते बदललं गेलेलं आहे आणि एकदम मऊसूत सॉफ्ट असं पीठ आपलं इथे झालेलं आहे. परत एकदा पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं किंवा टेचायचं असेल तर तुम्ही इथे टेचूसुद्धा शकता. आता इथे आपल्याला चपाती लाटून घ्यायची. आता मोठी चपाती लाटायची म्हणून मी कडाप्यावरतीच लाटून घेते. कडापा पहिला स्वच्छ आपला पुसून घेतलेला आहे. त्यानंतर ना पिठी लावायची आणि पातळ अशी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची. चपाती जाड ठेवायची नाही. आता इथे आपली चपाती लाटून झालेली. खाली पिठी आथरून घ्यायची म्हणजे जेव्हा आपण त्यावरती डॉट डॉट करणार आहे तेव्हा आपली चपाती खाली चिटकली नाही पाहिजे. आता काट्याचा चमचा घ्यायचा आणि काट्याच्या चमच्याने यावरती असे ठसे देऊन घ्यायचे. त्यामुळे काय होतं, पापडी फुगणार नाहीये, अशी चपटीच झाली पाहिजे आणि ती कुरकुरीसुद्धा होते. एक छोटी वाटी तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते. छोट्या साईजची आपण इथे पापडी बनवते. वाटीने आपल्याला पापडी या पद्धतीने कट करून घ्यायची. बघू शकता किती पातळ लाटलेली. बोटे जे असतात ना ती सहज आपल्याला छोट्याशा पुरीतून दिसतात. इथे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. काय करायचं आहे, तेल गरम करायला ठेवतोय आपण, पण तेल प्रमाणापेक्षा जास्त अजिबात यासाठी घ्यायचं नाही आहे. तर थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि पापड्या यामध्ये एकदम जास्त सोडायच्या. तेलामध्ये अगदीच 9-10 पापड्या तुम्ही संगती सोडल्या तरी चालते. एकावरती एक पापडी आपल्याला सोडून घ्यायची म्हणजे काय होतं, पुरी आपली फुगत नाही आणि ती चपटी बनते. तळताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा नाही. मीडियम गॅसवरती पापडी चांगली कुरकुरीत खुसखुशीत सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायचे. एकदम पापड्या आपल्याला 9-10 त्यामध्ये घालून घ्यायच्या आणि मग आपल्याला खालीवर करत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, पापड्या फुगत नाही आणि व्यवस्थित त्या चपट्या होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या कुरकुरीत तळल्या जातात. तर या पद्धतीनेच आपण इथे बाकीच्या सुद्धा पापड्या अशाच तळून घेणार आहे. तळताना गॅस इथे कुठेही मोठा करायचा नाही किंवा जास्त बारीक करायचा नाही. जास्त बारीक केला तर पापडी तेलकट होते आणि मोठा केला तर पापडी कुरकुरीत खुसखुशीत न तळता कलर तर तिचा बदलतो पण ती तशीच नरम लागते. या पद्धतीने जर तुम्ही पापडी तळून घेतली ना, अगदी 1-2 महिने तुम्ही सहज ही पापडी खाऊ शकता. ही पापडी तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता, नाश्त्यासाठी खाऊ शकता, मुलं आतल्या मधल्या वेळेमध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही चाट पापडी बनवणार असाल तर अगदी तिच्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. आवाजावरून तर कळलंच असेल की किती कुरकुरीत आणि
खुसखुशीत झालेली. अगदी एका डब्यामध्ये काय करायचं आहे, बटर पेपर आपल्याला यामध्ये घालून ठेवायचं. म्हणजे पापडीला जो एक्स्ट्राचं तेल असतं ना, ते हा पेपर तेल पूर्ण शोषून घेतो आणि पापडी एकदम आपली कमी तेलकट बनते. डब्यामध्ये भरून ठेवायचं, हवाबंद डब्यामध्ये ही पापडी तुम्ही भरून ठेवू शकता. अगदी 2 महिने सुद्धा हिला काहीच होत नाही. इतकी छान लागते, व्यवस्थित लागते. चहाबरोबर, नाश्त्याबरोबर, प्रवासात सुद्धा तुम्ही ही मधल्या वेळेत खाण्यासाठी नेऊ शकता. तर डब्यामध्ये मी भरून ठेवलेली आहे. अगदी मुलं आता सुट्टी लागणार आहे आणि चहाबरोबर सुद्धा आपल्याला खाता येणार आहे.